तर मावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामदैवत असलेल्या डोणूआईच्या भवानीचा एकच गजर करत बोंब ठोकण्यात आली। तेच दुसरीकडे मावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामदैवत असलेल्या डोणूआईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली। यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला। तर शहापूर मधल्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला। हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढत होळीची पूजा करण्यात आली। त्यानंतर बोंबा मारत होलिकेचं दहन करण्यात आलं। जाऊयात कोकणात। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील केळवत गावात शिमगो उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होम पेटवण्यात आला। शिमगो उत्सवात पाकपंचमीला देवळातून बाहेर पडलेल्या पालख्या देवळात पुन्हा आणल्या जाणार आहेत। तर दापोलीमध्ये गणेश मंदिरासमोर विविध प्रकारचे खेळ खेळत पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून नागरिकांनी शिमगो उत्सवाचा आनंद लुटला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दाभोळमध्ये मानकरांच्या हस्ते होम पेटवण्यात आला। हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिक आपल्या घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे। कोकणात शिमगोत्सवाची धूम बघायला मिळते।